25 मे 1928चा दिवस, वेळ संध्याकाळची. पुण्यातील भांबुर्डा म्हणजेच आत्ताच्या शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ मुंबई पुणे एक्सप्रेस खाली झोकून देत तिशीतल्या एका तरुणानं आत्महत्या केली. या तरुणाच्या आत्महत्येनं केवळ पुणे किंवा महाराष्ट्र नव्हे तर संबंध भारत देश हादरला. कारण ही आत्महत्या कुण्या साध्या सोध्या तरुणाची नव्हती. हा तरुण होता भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्या असंतोषाचे जनक म्हटलं गेलं त्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे धाकटे पुत्र श्रीधरपंत बळवंत टिळक. आत्महत्येवेळी श्रीधरपंत अवघ्या 32 वर्षाचे होते. पण या 32 वर्षात त्यांनी आपल्या स्वतंत्र आणि बंडखोर विचारांची अशी चुणूक दाखवली होती की प्रसंगी वडिलांच्या म्हणजेच लोकमान्य टिळकांच्या सनातन भूमिकांपासून फारकत घेण्यात सुद्धा त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. ज्यांच्या घरातून केसरीसारखं सनातनी विचारांचं प्रतिनिधित्व करणारं वृत्तपत्र चालत होतं त्याच लोकमान्याच्या घरातून हा तरुण अस्पृश्यता निवारणासाठी आणि सामाजिक समतेसाठी बंड पुकारून उठला होता. अशा या धाडसी आणि संवेदनशील तरुणाच्या आत्महत्येनं भारताचं राजकीय आणि सामाजिक विश्व कसं हळहळलं आणि या मृत्यूमागे नेमकी काय रहस्य लपली होती हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतो लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. 25 मे 1928चा दिवस श्रीधरपंतांसाठी नेहमीसारखाच उजाडला होता. फरक इतकाच होता की हा दिवस मावळला तो श्रीधरपंतांचा जीव घेऊन. पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज किंवा भांबुर्ड्याकडे म्हणजेच आजच्या शिवाजीनगरकडे श्रीधरपंत नेहमी फिरायला जायचे. त्या दिवशी संध्याकाळीही ते फिरायला निघाले होते. त्यामुळे घरात किंवा बाहेर कुणालाही काही वावगं वाटण्याचं कारण नव्हतं. पण त्या दिवशी फिरायला जाताना त्यांनी नेहमीसारखं पैशाचं पाकिट किंवा इतर कुठल्याही गोष्टी सोबत घेतल्या नव्हत्या. भांबुर्डा रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघण्याआधी त्यांनी अत्यंत विचारपूर्वक 3 पत्र लिहिली. पहिलं पत्र पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना, दुसरं विविध वृत्त मासिकाच्या संपादकांना आणि तिसरं पत्र होतं थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. ही 3ही पत्र त्यांनी जवळच्या टपालपेटीत टाकली. घरातून बाहेर पडण्याआधी श्रीधरपंतांनी आपल्या मुलांकडे आणि पत्नीकडे डोळे भरून पाहिलं. त्यांच्या मनात काय चाललंय नेमकं याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. ते घरातून निघाले आणि थेट भांबुर्डा रेल्वे स्थानकाजवळील रुळापाशी येऊन थांबले. पुणे मुंबई एक्सप्रेसची वाट पाहू लागले. रेल्वेच्या हॉर्नचा भयानक आवाज झाला आणि गाडी जवळ येताच श्रीधरपंतांनी कसलाही विचार न करता स्वतःला थेट रेल्वे समोर झोकून दिलं आणि क्षणार्धात सगळं काही संपलं. घटनास्थळी लोकांनी गर्दी केली आणि मृतदेहाची ओळख पटण्यास वेळ लागला नाही. लोकमान्य टिळकांच्या लहान्या मुलाची रेल्वे खाली पडून आत्महत्या ही बातमी वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण पुण्यात पसरली. श्रीधरपंतांनी स्थापन केलेल्या समता संघाचे कार्यकर्ते घटनास्थळाकडे धावले. पोलीस पोहोचले आणि पंचनामा झाला. त्यांचे पार्थिव टिळक कुटुंबियाच्या गायकवाड वाड्यात आणले गेले. त्यांच्या घरी त्यांची पत्नी शांताबाई आणि 3ही लेकरं टाहो फोडत होती. थोरला मुलगा जयंत अवघ्या 7 वर्षाचा होता, तर त्या पाठची 2ही मुलं अगदी लहान होती. अत्यंत दुःखाची गोष्ट म्हणजे ही की 4थ्या बाळासाठी शांताबाईंना दिवस सुद्धा गेले होते, म्हणजेच त्या गरोदर होत्या. टिळक कुटुंबियांनी आपल्या तिशीतला तरुण मुलगा आणि महाराष्ट्राच्या समाजसुधारकांच्या वर्तुळाने एक सच्चा साथी गमावला होता. श्रीधरपंतांनी आत्महत्या का केली याचं सर्वात मोठं उत्तर त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या 3 पत्रांमध्ये दडलेलं होतं. या पत्रांनी त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात एकच खळबळ उडवून दिली. यातलं पहिलं पत्र त्यांनी विविध वृत्त मासिकाचे संपादक श्री प्रधान यांना लिहिलं होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की शिवराळ प्रकाशनाची प्रतिक्रिया ही गोष्ट येत्या विविध वृत्ताच्या अंकात छापून येईलच, तथापि ती पुन्हा विविध ज्ञान विस्तारासाठी प्रसिद्ध व्हावी अशी माझी इच्छा आहे. तरीही माझी अखेरची इच्छा आपण पूर्ण करालच, कारण आपला मजवर फारच लोभ होता. 26 मे रोजी सकाळी हे पत्र संपादकाच्या हाती पडलं तोवर श्रीधरपंत हे जग सोडून गेले होते. दुसरं पत्र त्यांनी पाठवलं होतं थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. लोकमान्य टिळकांच्या विचारांवर आणि सनातनी भूमिकेवर सातत्याने कडक शब्दात टीका करणाऱ्या बाबासाहेबांचे लोकमान्याच्या मुलाशी म्हणजे श्रीधरपंतांशी विलक्षण आत्मीयतेचे आणि मैत्रीचं नातं होतं. 26 मे 1928 रोजी बाबासाहेब जळगावात बहिष्कृत वर्गाच्या सभेसाठी गेले होते. तिथे त्यांना श्रीधरपंतांच्या निधनाची बातमी कळाली. बाबासाहेबांच्या चेहऱ्यावरचं दुःख उपस्थितांना स्पष्ट दिसत होतं. त्यांनी तात्काळ सभा थांबवून आदरांजली वाहण्यासाठी सर्वांना उभं राहण्यास सांगितलं. जेव्हा बाबासाहेब मुंबईच्या दादरच्या कार्यालयात परतले तेव्हा त्यांच्या टेबलावर श्रीधरपंतांचं ते शेवटचं पत्र पडलेलं होतं.
त्या पत्रात श्रीधरपंतांनी लिहिलं होतं की हे पत्र आपले हाती पडण्यापूर्वीच बहुधा मी इहलोकास रामराम ठोकल्याची वार्ता आपले कानी पडेल. आपल्या समाज समता संघाचे कार्य नेटाने पुढे चालू ठेवण्यासाठी सुशिक्षित तरुणाचे लक्ष या चळवळीकडे वेधणे आवश्यक आहे. महाराष्ट्रीय तरुणांनी मनावर घेतल्यास अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न अवघ्या 5 वर्षात सुटेल. माझ्या बहिष्कृत बांधवांची गाऱ्हाणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे. या पत्रावरून स्पष्ट होतं की श्रीधरपंतांच्या मनात शोषित आणि वंचित समाजाबद्दल किती अथांग जिव्हाळा होता. पण मग तिसऱ्या पत्रात असं काय लिहिलं होतं ज्याने या आत्महत्येचं मुख्य कारण समोर आलं? तिसरं पत्र त्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं होतं. या पत्रात ते लिहितात, मला असे नेहमी वाटे की माझा जन्म माझ्या देशाची, माझ्या समाजाची व माझ्या भाषेची सेवा करण्याकरता आहे. माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांचे असहाय्य खेळणे बनण्याकरता नव्हता. एखाद्या गरीब अपरिचित शेतकऱ्याच्या झोपडीत माझे जीवित कार्य पुरे करण्याकरिता माझा पुनर्जन्म हो अशी मी आशा बाळगतो. जिल्हाधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पत्रातील कोर्ट आणि वकिलांचे असहाय्य खेळणे हा शब्द थेट गायकवाड वाडा आणि केसरी वृत्तपत्राच्या मालकी हक्कांच्या वादाकडे बोट दाखवणारा होता. हा वारसा हक्कांचा वाद लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर म्हणजेच 1924च्या सुमारास सुरू झाला होता. लोकमान्यांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांचे जावई केतकर वकिलांनी टिळकपुत्रांना सांगितलं होतं की ट्रस्टच्या नियमानुसार रामभाऊ आणि श्रीधरपंत यांना केसरी आणि मराठा वृत्तपत्राच्या ट्रस्टवर राहता येणार नाही. सुरुवातीला वडिलांवरच्या आदरापोटी मुलांनी या गोष्टीवर विश्वास ठेवला. पण जेव्हा श्रीधरपंत पुरोगामी आणि सुधारणावादी वर्तुळात वावरू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की केसरी आणि मराठा ट्रस्टबाबत विद्वंस आणि इतर सनातनी मंडळींनी त्यांची फसवणूक केली आहे. धोंडोपंत विद्वंस हे लोकमान्य टिळकांचे सख्खे भाचे होते. लोकमान्य जेव्हा स्वातंत्र्य चळवळीच्या निमित्ताने मंडालेच्या तुरुंगात होते किंवा घराबाहेर असायचे तेव्हा कुटुंबाची आणि आजारी पत्नी सत्यभामाबाईंची जबाबदारी त्यांनी विद्वांसावर सोपवली होती. त्यामुळे रामभाऊ आणि श्रीधरपंत यांना लहानपणापासूनच अगदी लहान सहान गोष्टीसाठी सुद्धा विद्वांसावर अवलंबून राहावं लागायचं, ज्याची एक सुप्त चीड दोनही भावांच्या मनात होती. लोकमान्यांच्या मृत्यूनंतर 10 दिवसांचा दुखवटा संपताच रामभाऊ आणि श्रीधरपंतांनी धोंडोपंत विद्वांसांना त्यांच्या कुटुंबासह थेट वाड्याच्या बाहेर हाकलून दिलं. पण विद्वांस वाड्याबाहेर गेले तरी केसरी आणि मराठ्याचे छापखाने गायकवाड वाड्यातच होते. तिथे धोंडोपंत विद्वांस व्यवस्थापक म्हणून आणि न. चि. केळकर संपादक म्हणून काम करायचे. धोंडोपंतांनी लोकमान्याच्या मृत्यूपत्राचा आधार घेत 16 ऑगस्ट 1920 रोजी छापखान्यावर कायदेशीर ताबा मिळवला आणि टिळकांच्या दोनही मुलांना संचालक मंडळावर साधे सदस्य म्हणूनही घेण्यास नकार दिला होता. यामागे कायदेशीर तांत्रिक बाबी असल्या तरी खरं कारण वैचारिक होतं. रामभाऊ आणि श्रीधरपंत हे अत्यंत पुरोगामी आणि सुधारणावादी आणि आधुनिक विचारांचे होते, जे केसरीच्या तत्कालीन सनातनी आणि भिक्षुकशाहीच्या चौकटीत बसणारे नव्हतं. टिळकांनी त्यांच्या मृत्यूपत्रात सिंहगडची जमीन, लातूरची मिल, मुंबईचे घर आणि केसरी छापखाना या मालमत्तेची विभागणी योग्य प्रकारे केली नाही असंही टिळकपुत्रांना वाटत होतं. यात भर म्हणून टिळकांचे 3ही जावई सुद्धा विध्वंसाच्या बाजूने उभे राहिले. वाद इतका विकोपाला गेला की 1926 मध्ये गीता रहस्य या ग्रंथांची जाहिरात केसरीमध्ये छापली नाही म्हणून रागाच्या भरात थोरले बंधू रामभाऊंनी छापखान्यात जाऊन कंपोजच्या संपूर्ण संचच मोडून टाकला. यानंतर केसरीच्या ट्रस्टींनी टिळकपुत्रांविरोधात कोर्टात तक्रारी दाखल केल्या. आधीच वारसा हक्काचा लढा, त्यात या नव्या फौजदारी केसेस, या सततच्या कोर्ट कचेऱ्यांमुळे श्रीधरपंतांचे मानसिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडून गेलं होतं. ते अत्यंत मनस्वी आणि संवेदनशील होते. त्यामुळे या बारीक सारीक गोष्टी त्यांच्या मनाला लावून घेत असायचे. केसरी चालवण्याची अक्कल आपल्याकडे आहे हा त्यांचा सार्थ अभिमान कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यात कोमेजून चालला होता आणि याच मनस्तापातून त्यांनी आत्महत्येचा विचार पक्का होत केला. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर श्रीधरपंतांनी पुण्यात जी सामाजिक क्रांती घडवून आणली ही थक्क करणारी होती. त्यांनी थेट टिळकांच्या गायकवाड वाड्यात अस्पृश्यांसोबत सहभोजन घडवून आणलं होतं. समाज सुधारणेची ही त्यांची कळकळ केवळ बोलघेवडी नव्हती, तर गणेशोत्सवात बहुजन मेळ्यांचे कार्यक्रम घेणे ही सनातनी पुण्यासाठी एका मोठ्या बंडाची सुरुवात होती. प्रबोधनकार ठाकरे, केशवराव जेदे, दिनकरराव जवळकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते त्यांचे सर्वात जवळचे मित्र बनले होते. श्रीधरपंतांच्या आत्महत्येनंतर बाबासाहेबांनी दुनिया साप्ताहिकाच्या विशेष अंकात त्यांच्यावर एक अत्यंत जळजळीत आणि भावनिक लेख लिहिला. बाबासाहेबांनी लिहिलं होतं की कोणी काहीही म्हणो,
श्रीधर पंतांच्या वडिलांना लोकमान्य ही पदवी अयथार्थ होती. तेली तांबोळी म्हणून बहुजन समाजांचा उपहास करणाऱ्या व्यक्तीला लोकमान्य म्हणणे म्हणजे या शब्दाचा विपर्यास करणे होय. लोकमान्य ही पदवी जर टिळक घराण्यापैकी कोणा एकाच खऱ्या अर्थाने साजली असती तर ती फक्त आणि फक्त श्रीधर पंतांनाच. कारण टिळक पुत्राच्या हातून खरा लोकसंग्रह झाला नाही तर तो श्रीधर पंतच करू शकले असते. तो करण्यास ते उरले नाहीत. ही संपूर्ण हिंदुस्थानावरील मोठी आपत्ती आहे. बाबासाहेबांनी पुढे असंही म्हटलं होतं की जर श्रीधर पंतांना केसरीच्या संपादक वर्गात मानाची जागा मिळाली असती तर हा घोर प्रसंग आलाच नसता. ते राजकीय दृष्ट्या मवाळ नव्हते तर जहाल मंडळींपेक्षाही 2 पावलं पुढे गेलेले होते. त्यांच्या या लिखाणाने केसरीला कोणताही धोका नव्हता, पण सनातनी कंपूच्या अहंकारामुळे त्यांना दूर ठेवण्यात आले. प्रबोधनकार ठाकरेंनी आपल्या माझी जीवनगाथा या आत्मचरित्रात श्रीधर पंतांच्या मनस्वी स्वभावाबद्दल लिहून ठेवलंय. ते लिहितात की असत्य, अन्याय आणि अप्रामाणिकपणा श्रीधर पंतांना बिलकुल सहन होत नसायचा. हर एक बऱ्या वाईट घटनेचे चक्र त्यांच्या डोक्यात सारखे गरगरत असायचे. मनातले विचार आणि भावना मोकळ्या करण्यासाठी एखादा स्नेही जवळपास नसला की अशी मनस्वी मंडळी मनातल्या मनात कुडू लागतात. आणि याच कुडण्याच्या अतिरेकातून बापू टिळकांनी हे दुर्दैवी पाऊल उचलले. श्रीधर पंत बळवंत टिळकांचे वैवाहिक आयुष्य शांताबाई सोबत अत्यंत सुखाचं चाललं होतं. जयंत, कालिंदी आणि रोहिणी ही लहान मुलं, आपल्या पोटात वाढणारं 4थं मूल असा त्यांचा सुंदर संसार होता. पण एका बाजूला कौटुंबिक सुख असताना दुसऱ्या बाजूला सामाजिक समतेसाठी लढणारा हा तरुण केसरीच्या ट्रस्टींनी लावलेल्या कोर्ट कचऱ्यांच्या फेऱ्यांमुळे आणि मानसिक छळामुळे आतून पूर्णपणे तुटला होता. तुम्हाला काय वाटतं, जर श्रीधर पंतांना केसरी वृत्तपत्राची धुरा मिळाली असती तर या महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचे चित्र आज काही वेगळं असतं आणि एका पुरोगामी विचारांच्या तरुणाला सनातनी व्यवस्थेने कोर्टाच्या फेऱ्यांमध्ये अडकवून आत्महत्येस प्रवृत्त केले, हा आरोप तुम्हाला कितपत योग्य वाटतो? तुमचे विचार कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.